पावसाळ्याचा शेवटचा आठवडा होता. सह्याद्रीतल्या घनदाट जंगलात रोहन, आदित्य, नील, सायली आणि मयुरी असे 5 मित्र ट्रेकिंगला गेले होते. प्लॅन साधा होता. दुपारी ट्रेक, संध्याकाळी परत. पण जंगलानं काही वेगळंच ठरवलं होतं. संध्याकाळी 6 वाजता धुकं अचानक दाटायला लागलं. नेटवर्क गायब झालं. वाट चुकली. अरे, हा रस्ता ओळखीचा वाटत नाहीये, नील थोडा घाबरत म्हणाला. काही नाही रे, जंगलात असंच होतं, रोहन हसत म्हणाला. पण त्याच्या आवाजातही थोडीशी धडधड होती. रात्री 8 वाजले. पूर्ण अंधार. फक्त टॉर्चचा पिवळसर प्रकाश आणि आजूबाजूला किरकिरणाऱ्या किड्यांचे आवाज. तेवढ्यात दूरवर कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. रोहन, इकडे ये. आवाज ओळखीचा होता, खूपच ओळखीचा. अरे, तो तर माझाच आवाज वाटतोय, रोहन गोंधळून म्हणाला. सायलीने कुजबुजत विचारलं, चकवा असू शकतो का? आदित्य हसला. अगं, चकवा वगैरे काही नसतं. तेवढ्याच समोरून एक सावली दिसली, माणसासारखी, पण चालणं थोडं विचित्र. पाय जमिनीला लागतच नव्हते. हाय, तुम्ही हरवला आहात का? त्या आकृतीनं विचारलं. तिचा चेहरा दिसत नव्हता, पण आवाज मयुरीसारखा होता. मयुरी थरथरली. मी इथेच आहे. त्या आकृतीचं हसणं जंगलात घुमलं. हसणं नव्हतं, किंचाळी होती. अचानक 4ही बाजूंनी आवाज यायला लागले. 5ही मित्रांचे आवाज, पण सगळे एकाच वेळी. इकडे ये, थांब, धाव, मागे वळू नकोस. डोके फिरायला लागलं. दिशाच कळेनाशा झाल्या. नील अचानक थांबला. आपण 5च आहोत ना? तो हळूच म्हणाला. सगळे मोजू लागले. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 जण उभे होते. 6व्याचा चेहरा अस्पष्ट होता. डोळे पांढरे, तोंड खूप मोठं. तो हळूच म्हणाला, तुमच्यातलाच आहे मी. सायली किंचाळली आणि धावायला लागली. बाकीचेही मागोमाग. धावताना जंगल बदलत होतं. झाडं वाकडी, वाट सरळ न राहता गोल गोल फिरणारी.